संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील सर्व 7ही आरोपींवरती मकोका वाल्मिक कराड हत्येतील आरोपी नसल्यामुळे मकोका लागू नाही। धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 15 जानेवारीपर्यंत न्याय द्या, अन्यथा 17 तारखेला मंत्रालयाकडे मोर्चा काढण्याचा इशारा। उद्धव ठाकरेंची शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढवणार, संजय राऊत यांनी केली घोषणा। नागपूरपासून मुंबईपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आम्हाला स्वबळ आजमावायचंय असं दिलं कारण। महानगरपालिकाच नाही तर लोकसभा आणि विधानसभेलाही स्वतंत्र लढायला हवं होतं, अरविंद सावंतांचा राऊतांच्या सुरात सूर। भाजप राजकारणातील बिघडलेलं वातावरण सुधारणार असेल तर आम्ही बघू, संजय राऊतांचं वक्तव्य। तर राजकारणामध्ये काहीही असंभव नसतं म्हणत दिले सूचक संकेत। संजय राऊत रिकाम टेकडे रोज काही ना काही बोलत राहतात, देवेंद्र फडणवीसांची टीका। ठाकरे गटानं एकत्र लढावं की स्वतंत्र याकडे आमचं लक्ष नाही, फडणवीसांचं वक्तव्य। विशाळगडावरच्या उद्याच्या उरुसाला जिल्हा प्रशासनाची बंदी, विशाळगडावर कोणताही जमाव जमवू नये असेही आदेश। भाजपमधल्या माझ्या प्रवेशाची चर्चा ही चुकीची, ठाकरे गटाच्या राजन तेली यांचं स्पष्टीकरण। मतदारसंघातल्या कामांच्या संदर्भात बावनकुळेंची भेट घेतली असा दावा। मुंबईत ड्रायव्हर नसलेल्या बेस्टच्या बसनं दोघांना उडवलं, ड्रायव्हर बस चालू ठेवूनच नियंत्रण कक्षामध्ये गेल्यामुळे अपघात, कन्नमवार नगरमधली घटना। टोरेस घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा छापेमारी सुरू, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, मुद्देमालाची जप्ती, भाईंदरमधील कॅशियर आणि मॅनेजरला 5 दिवसांची कोठडी। गोकुळ दूध महासंघाकडून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ, आजपासून 56 रुपये 60 पैसे देऊन खरेदी करणार म्हशीचं दूध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।